आज आपण पाहणार आहोत साधी सोपी फ्लावर बटाटा सुकी भाजी। त्यासाठी साहित्य मी घेतलेला आहे अर्धा किलो फ्लावरचा गड्डा, एक बटाटा, बारीक चिरलेला कांदा, एक कांडी कढीपत्ता, 2 मिरच्या, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ, तेल आणि फोडणीसाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते। चला तर मग आपण पाहूया कृती। एका कढईमध्ये घेतलेला फ्लावर स्वच्छपैकी धुवून 1 चमचा मीठ घालून स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण गॅसवर ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे। त्यामुळे फ्लावर व्यवस्थित स्वच्छ होतो, त्यामध्ये जी काही घाण असेल ती निघून जाते आणि आपण आता हे करून घेऊया। कढई तापायला ठेवलेली आहे, 2 चमचे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचे आहे। तेल तापलेले आहे। 1 चमचा राई, राई व्यवस्थित तडतडून द्यायची आहे। त्यानंतर जिरे 1 चमचा, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची, त्याने चव खूप छान येते। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर अर्धा चमचा हळद। तर कांदा व्यवस्थित शिजत तोपर्यंत थांबायचे आहे। एक वाफ घेते झाकण ठेवून। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। त्यामध्ये आता मी बटाटा घालून व्यवस्थित शिजवून घेते। बटाट्याची आपण सुकी भाजी करतो तशीच सेम फ्लावरचीही करायची आहे, खूप छान लागते। आता बटाटा शिजत तोपर्यंत वाट पाहायची आहे। बटाटा थोडासा शिजून झालेला आहे। आता आपण फ्लावर घालत आहोत। फ्लावर मिठाच्या पाण्यातून काढल्यामुळे पांढरा शुभ्र झालाय आणि स्वच्छ झालेला आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे। त्यावर मस्त ओल्या खोबऱ्याचा वर्षाव आणि हिरवीगार कोथिंबीर पेरून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यावर पदार्थ कसा हसतो